सज्ज होतोय. पहिला चेंडू आडव्या बॅटनं अप्रतिम फटका, खेळाडू कक्षाच्या दिशेनं पहिल्याच बॉलवरती दमदार चौकार. 4 सुरुवात फलंदाज नरेश कडनं. चार आकड्यानं धावफलकावरती वाटचाल आपल्याला पाहायला मिळते ती बेलवली टीमची. 2 दमदार संघ आहेत. 40 प्लसच्या माध्यमातून अतिशय चांगला खेळ दोघांचा पाहायला मिळतो. फटका फसला, चेंडू हवेमध्ये, परंतु क्षेत्ररक्षक दूर आहेत. 2च क्षेत्ररक्षक 38च्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. त्यापैकी एक क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंगॉनला आपण पाहतोय तो धावून येईपर्यंत बॉलनं एक टप्पा घेतलाय. बॉल जरूर जमिनीवरती पडताना पाहायला मिळाल. तिथे पर्याप्त अवधी होता. 2 धावा सहज पूर्ण केल्या जातात. 2च्या मदतीनं धावफलक 6 या आकड्यावरती. पॉवर सर्कलचं पहिलं षटक सुनील यांना आपण पाहतो लेफ्ट ओव्हर द विकेटनं. दरम्यान हा चेंडू अप्पर कट केलाय, सुरेख फटका, तंत्राचा वापर या ठिकाणी केला आणि बॉलला पाठवले ते डीप मध्ये. दरम्यान आणि पॉइंटच्या मधून अगदी वेगानं चेंडू सीमा पार, दमदार चौकार. जे दुसरा चौकार ह्या षटकातील आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम बॅटिंग सध्या तरी नरेश यांची आपण पाहू शकाल. 3 चेंडू आणि 10चं योगदान. दरम्यान हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू फुल केला, पॉवरफुल फटका, क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहील. बॉल जाईल त्याच्या डोक्यावरून सीमारेषा पार. ह्यूज हिट, षटकार. हा अफलातून बॅटिंग आहे. ज्या पद्धतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे ते पाहता हा खेळाडू 40 प्लसचा न वाटता जणू काही रेग्युलर क्रिकेट खेळतोय की काय अशा पद्धतीनं खेळ सध्या तरी पाहायला मिळतोय. 16 धावा धावपळकावरती, ज्यामध्ये 2 चौकार, एक उत्तुंग षटकार आपल्याला पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये आपली गुणवत्ता दाखवताना आपण नरेश यांना पाहतोय. सुनीलचा पुढील बॉल, चांगला चेंडू होता, दुरून खेळून काढलाय. गली रिजनला क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. खर तर हा चेंडू अतिशय वेगानं त्यांच्या दिशेने आला होता. असं वाटलं होतं पुन्हा गॅपमध्ये जर चेंडू बाहेर निघाला तर कदाचित धोका निर्माण होऊ शकतो फिल्डिंग टीमला. आउटफील्ड फास्ट आहे आणि ते जर गॅपमध्ये चेंडू पुढे निघाला, 1 to go, शेवटचा बॉल. आणखी 2 चौकार आले. एका बॉलवरती 2 धावा, एक षटकार आणि एक सिंगल. अशा पद्धतीनं 5 चेंडू समाप्त झालेत. हे गोलंदाजी अनालिसिस पॉवर सर्कलचं हे पहिलं षटक सुनील यांचं आपण पाहतोय. 17 धावा धावपळकावरती. 17चा खतरा नेहमी आम्ही म्हणतो, परंतु आता 17चा खतरा कुणाला लागेल हे पाहावं लागेल. लेफ्ट हँड आणि राईट हँड हे कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये. बलिरामजी गरज साहेबांचं देखील शुभ आगमन या ठिकाणी आपण पाहतोय. भरपूर जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती देखील आपल्याला पाहायला मिळतंय. भरपूर वर्ष क्रिकेट देखील ते खेळलेत, परंतु आता 40 प्लस ह्या माध्यमातून ते खेळतायत आणि आज आयोजनकर्त्यांच्या भूमिकेत आपण त्यांना पाहतोय. शेवटचा बॉल, स्लोवर लेनचा चेंडू समोरच्या दिशेला इनफिल्डच्या वरतून. शॉटेक्सच्या कव्हरला जो क्षेत्ररक्षक होता त्याच्या डोक्यावरून बॉलला काढलं डीप मध्ये. चेंडू सीमा रेषा पार. अंतिम बॉल चेक देखील करण्यात येईल. बीमर साठी आता पाहणी होईल कंट्रोल रूम मध्ये. डिसिजन पेंडिंग असेल. 4 तर आल्यात, परंतु हा बॉल लिगल आहे, व्हॅलिड बॉल आहे की नाही याची पाहणी आता सध्या आपल्याला पाहायला मिळेल. एक्झॅक्टली पॉपिंग क्रीजच्या किती पुढे आलाय, किती डीप मध्ये आहे या गोष्टी देखील पाहिल्या जातील. आणि बॉल कशा पद्धतीने डेप्थ होतोय, की बॉलमध्ये उंची आहे, वेस्ट हाईट पेक्षा हा चेंडू उंच आहे की नाही याची पाहणी सध्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळेल. आमचे प्रमुख पंच मनोज पवार देखील आहेत कंट्रोल रूम मध्ये. आमचे आयोजनकर्ता देखील आहेत. डिसिजन पेंडिंग आपल्याला पाहायला मिळतोय.
पंच आहेत त्या ठिकाणी. येस, इट इज अ फेअर डिलिव्हरी. कारण की चेंडू डेप्थ होताना आपल्याला पाहायला मिळालाय. अंतिम बॉलवरती 4 तर आल्यात. षटक पहिलं समाप्त झाले. धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या 21-21 धावा. जबरदस्त आणि तडाखेबंद सुरुवात म्हणावी लागेल. मागील 3 मॅचेस मध्ये हेच चित्र आपण पाहिलं. पहिल्या मॅच मध्ये देखील अशाच पद्धतीनं धरणाची सुरुवात, त्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये रोहिंग्यांच्या अगेन्स्ट सुरभी इलेव्हन पडगे संघाची देखील हीच सुरुवात होती. तिसऱ्या मॅच मध्ये देखील याच पद्धतीनं दमखम आपण तोंडरे संघाचा पाहिला आणि ह्या मॅच मध्ये देखील त्याहून पुढे म्हणून एफर्ट आपल्याला पाहायला मिळतो. तर बॅटिंग टीम बेलवलीचा अगदी वेळेत हा संघ उपस्थित होता. प्रतिस्पर्धी संघाची प्रतीक्षा तो जरूर करत होता, परंतु आता दमदार खेळ आपल्याला पाहायला मिळाला. बॉलर्स नेम, बॉलर्स कोण, बॉलर निलेश. निलेश यांना आपण पाहतोय. पहिलं षटक सुनील यांचं आपण पाहिलं, ज्यामध्ये 21 धावा आल्या. स्ट्राईक गोलंदाज होते, परंतु समोर विस्फोटक शैलीचे फलंदाज आहेत, त्यांना रोखणं कठीण झालंय आणि 21 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. दुसरं षटक, पहिलाच बॉल फुलटॉस होता. बॅटच्या टोवरती हा चेंडू लागलाय. मिडॉन इंटरेस्टेड होता झेलसाठी, परंतु झेल पकडू शकले नाहीत. 2 धावा तिथे कंप्लीट झाल्या. यस, ह्या गावचे जावई आहेत निलेश यांना आपण पाहतो, जे सद्यस्थितीला गोलंदाजी करतायत. जावयाचा खेळ पाहण्यासाठी त्यांचे आप्तेष्ट जरूर आले असावेत. दोन धावा इथे देखील प्राप्त होतील. या षटकात 2 सुरुवात झाली निलेशच्या अगेन्स्ट. एका बाजूनं पूर्णतः मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग नरेश यांची पाहतोय, साथीनं राजेश यांना आपण पाहू शकाल. चांगला चेंडू कार्पेटच्या साह्यानं बॉलला खेळून काढलंय. डीप मध्ये मिड विकेट आहेत, त्या क्षेत्रामध्ये बॉलला अडवलं जाईल तोपर्यंत सिंगल धाव. शांत असं क्रिकेट आणि शांत वातावरण देखील पाहायला मिळतं. कोणत्या प्रकारची आरडाओरड सध्या तरी पाहायला मिळत नाहीये, कारण की भरपूर ठिकाणी मॅचेस चालू असतात. प्रेक्षकांची वर्दळ फारशी आपल्याला पाहायला मिळत नाही आणि लाईव्हच्या माध्यमातून देखील काही प्रेक्षक घरबसल्या स्पर्धा पाहतात. त्या कारणास्तव प्रत्येक संघाच्या पाठीशी आपल्याला आता समर्थक मी म्हण ऑन आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत नाहीत. 24 धावा धपळकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावर. थोडस वेग धारण करायचं आहे. फुलटॉस चेंडू प्रहार केला. झेलची शक्यता, क्षेत्ररक्षक आहेत. झेल कठीण होता, झेल कठीण होता, परंतु आता अडवण्याचा प्रयत्न चांगला राहिला. कमिटमेंट अतिशय सुरेख आपण म्हणतो. 100% कमिटमेंट दिली जाते. हा एफर्ट गरजेचा आहे. जेव्हा आपण झेलवरती धावून जातात, झेल जर कठीण झाला तर चेंडू रोखण्याची कला आपल्याला अवगत असायला हवी आणि ती कला सादर केली त्या ठिकाणी. 2 धावा इथे देखील कंप्लीट झाल्यात. राजेश यांना स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. चौकारानं त्यांनी सुरुवात केली होती. व्यक्तिगत 6 आकड्यावरती ते खेळतायत. चांगला चेंडू, लाऊड अपील, पंचांचा बोट आकाशाकडे, फलंदाज बाद. पहिला धक्का, बॅक टू द डगआउट राजेश. आत्ताच होता. फुल्लेंचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉलला रोखण्यात येईल.
2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट अतिशय सुरेख आपल्याला पाहायला मिळतंय. 28 धावा धावफलकावरती. समोरच्या दिशेला उडवलंय बॉलला आणि त्या ठिकाणी थोडीशी मिसफील्ड झाली आणि पुन्हा 2 धावा. मी म्हणेन स्पर्धा अतिशय चांगली आहे. आकर्षक पारितोषिकं आहेत. पूर्ण संघ देखील आपल्याला पाहायला मिळत नाही. काही सुरेश यांना आपण पाहतोय जे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण की आकर्षक पारितोषिकं आहेत. प्रत्येकाचं नाव माहीत असणं गरजेचं आहे. कारण की कधी-कधी जर धावा इकडच्या तिकडे झाला तर कॅल्क्युलेशन करत असताना तो प्रॉब्लेम येऊ शकतो. एक-एक पॉइंट महत्त्वाचा असतो. कारण की कधी-कधी आपण पाहतो एका पॉइंटनं बक्षीस इकडचं तिकडं होताना आपल्याला पाहायला मिळतंय. 2 षटकांचा खेळ संपलाय. ड्रिंक्स ब्रेक आपण पाहतोय. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये. अमीर फौजी भरपूर जबाबदारी या स्पर्धेची स्वीकारत असताना आपल्याला ते पाहायला मिळतायत आणि आता पाण्याची मांग जी पुरवली गेली आहे या स्पर्धेमध्ये. यानंतर द्वितीय फेरीतील मॅच असेल ती तुर्बे आणि त्यांच्या विरोधात रोहिंजन संघ असेल. तर दोन्ही संघाचे कॅप्टन्स इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करू. तर रेडी राहायचंय आपण. आतापर्यंत ह्या सत्रातील 2 षटकं समाप्त झालीत. धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 30 धावा पहिल्या षटकात आल्या होत्या 21. ह्या षटकामध्ये निलेशनं थोडीशी वापसी केली असं आपण म्हणू शकतो कारण की 9 धावा त्यानं खर्च केल्या. एक विकेट देखील त्यानं प्राप्त केला. एकंदर 2 षटकानंतर 30 धावा. प्रत्येक मॅचमध्ये हे चित्र आपण पाहिलं. सुरुवातीच्या 2 षटकात धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. त्यानंतर मात्र गोलंदाज वापसी करताना देखील आपण पाहिलेत. परंतु ह्या मॅचमध्ये काय घडेल? कारण की पहिल्या 2 मॅचमध्ये पाठलाग करणारे दोन्ही संघ जिंकले. त्यानंतर तिसरी मॅच जिथे धावा डिफेंड झाल्या. कारण की तोंडरे संघानं तब्बल 4 षटकात 57 बनवल्या होत्या. ज्यामध्ये प्रमोद पाटील यांचं 31चं योगदान. आतापर्यंत 3 मॅचेस झालेत. 3 मॅचमध्ये जे 3 खेळाडू मॅन ऑफ द मॅच झाले त्या तिघांची धावसंख्येचा विचार केला तर 31 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या मॅचमध्ये एकनाथ म्हात्रे यांनी 31 धावा 13 मध्ये कुठल्या होत्या. त्यानंतर प्रमोद पाटील रोहिंजनचे आणि देखील 31 धावा कुठल्या होत्या आणि प्रमोद पाटील तोंडऱ्याचे यांनी देखील नोट आउट 31 बनवल्या होत्या. म्हणजे 31चा आकडा आज आपल्या स्कोर कार्डवर सातत्यानं पाहायला मिळतोय. तिसरं षटक पहिला चेंडू टॉप एज लागले बिहाइंड द विकेट बॉल निघून चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चेंडू रोखला जाईल परंतु धावा तर रोखू शकणार नाहीत. धावा 2 तिथे कंप्लीट केल्या जात आहेत. 2च्या मदतीनं धावफलक 32 या आकड्यावरती एकमात्र फलंदाज बाद झालेत. राजेश बाद झाल्यानंतर आता सुरेश यांना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंडला नरेश खेळतायत आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपण सुरेश यांना पाहतोय. फिरकी गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रवेश गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. जर्सीवरती तरी तेच नाव आहे. चांगला चेंडू आता मात्र लय सापडली गोलंदाजाला असं आपण म्हणू शकतो. कारण की मागील संपूर्णच मॅच मध्ये जे चित्र होतं तेच त्याचीच पुनरावृत्ती इथे देखील पाहायला मिळते. हुल्लेंचा चेंडू आता प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. अप्रतिम क्षेत्ररक्षण तर झालं परंतु चेंडू षटकार. यस, इशारा पंचांचा आलाय. प्रयत्न चांगला राहिला होता परंतु बॉल गेला सीमारेषा पार. 6 धावा मिळतात आणि धावफलक आता पोहोचेल ते 38 या आकड्यावरती. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. प्रयत्न चांगला राहिला असं वाटलं होतं की यशस्वी प्रयत्न झालाय परंतु अंततः बॉल सीमारेषा पार पडला आणि 6 धावा प्राप्त झाल्या. षटकातील आतापर्यंत 4 चेंडू समाप्त झालेत. सुरुवात 2 न झाली होती. त्यानंतर 2 डॉट बॉल आपण पाहिले. ते दोन्ही बॉल अगदी खोलात टाकलेले पाहिले परंतु त्यानंतर लेंथ थोडीशी पुढे टाकण्याचा प्रयत्न केला आणि फुलोर लेंथचा चेंडू त्यावरती षटकार आपण पाहिला. षटकातील 5वा चेंडू.
शॉर्ट पिच चेंडू हुक केलाय, बॉल चालला मागे निघून, क्षेत्ररक्षक धावतायत परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. लॉंग स्टॉपला बॉल जाऊन विसावेल. चौकार. वन टू गो. शेवटचा बॉल असेल या षटकातील. प्रहार करायचा होता अतिरिक्त उचली बॉल मध्ये, पंचांनी देखील ते हेरलंय आणि लगेचच आमच्या दिशेनं पंचांचा इशारा वाईट बॉलचा आपल्याला पाहायला मिळतोय. त्रेचाळीस धावा आणि अंतिम बॉल वरती देखील आला चौकार, ज्या 4च्या मदतीनं धावफलक पोहोचले. आता 47 वरती या षटकामध्ये देखील 17 धावा खर्च झाल्या. 2 चेंडू डॉट आले होते परंतु एक षटकार आणि 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. एकंदरीत 17 धावा या षटकात खर्च. एक चेंडू स्वेर देखील आला. एका बाजूने कौतुक करावं लागेल ते नरेश यांचं देखील, सलामीसाठी आलेत आणि आक्रमकतेनं मात्र बॅटिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. ज्यामध्ये जवळजवळ 4 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश एका बाजूने किल्ला लढवलाय असं आपण म्हणू शकतो. वैयक्तिक 36 या आकड्यावरती खेळतायत. आज या स्पर्धेमध्ये व्यक्तिगत 31 धावसंख्येचा विक्रम 3 खेळाडूंचा होता परंतु तो विक्रम आता मोडण्याचं काम केलं आणि वैयक्तिक सर्वाधिक मोठी खेळी या स्पर्धेतील आपल्याला पाहायला मिळाली ती नरेश यांच्या माध्यमातून. 36 धावा अजूनही नॉट आउट आहेत, अजूनही काहीसे चेंडू शेष आहेत. कदाचित अर्धशतक पूर्ण होऊ शकतं जर स्ट्राईक त्यांच्या खात्यामध्ये आली तर. अंतिम षटक. गोलंदाजसाठी नौखे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. सुरेश, यस, सुरेश यांना आपण पाहतोय. बॅट्समन देखील सुरेशच आहेत. यस, किरण म्हात्रे आते बंधू आहेत. सुरेश टू सुरेश अशी लढाई मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. फटका चांगला आहे, समोरच्या दिशेला उडवलं बॉलला, क्षेत्ररक्षक होते हातातनं, बॉल निसटला आणि धाव त्या ठिकाणी कंप्लीट झाली. स्ट्राईक आपल्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. असं वाटलं होतं झेल कंप्लीट होईल परंतु हातातनं बॉल बाहेरच्या दिशेला उडाला, कलेक्ट करू शकले नाहीत. जजमेंट अचूक होतं आणि ज्या पद्धतीनं ते धावले होते बॅलन्स देखील अतिशय चांगला त्यांचा पाहायला मिळाला परंतु बॉलला ते कनेक्ट करू शकले नाहीत, गॅदर करू शकले नाहीत आणि धाव तिथे प्राप्त झाली. आणि महत्वाची गोष्ट की स्ट्राईक देखील रोटेट झाली. जो फलंदाज चांगल्या लईमध्ये आहे, चांगल्या फॉर्मात आहे, त्याला मात्र स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळते. वैयक्तिक 36 वरती आहेत, 14 धावा दूर आहेत अर्धशतकापासून, 5 चेंडू शेष आहेत. जर मोठे प्रहार केले तर या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक पाहायला मिळू शकतं ते नरेश यांच्याकडनं. 48 धावा धापळकावरती. सिंहाचा वाटा ज्या फलंदाजचा तोच फलंदाज मैदानावरती स्ट्रायकिंग एंडला. हा चेंडू फटका लाजवाब आहे, क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बॉल गेलाय, सरळ सीमारेषा पार. बिग हिट, षटकार. समाजसेवक चांगलं संगीत. या रेग्युलर मधील एक स्टार क्रिकेटर आपण किशोर पोरजे यांना पाहतोय. त्यांच्या माध्यमातून डीजे असेल किंवा समालोचक यांना नक्कीच शाबासकीची थाप बक्षीस स्वरूपात पारितोषिक देखील आलंय. त्यांचं मनापासून आभार. फटका चांगला आहे, 2 धावा तिथे देखील प्राप्त होतील. ह्या अगोदर षटकार आला होता. 50चा आकडा देखील पूर्ण झालाय. तब्बल धावसंख्येचा विचार केला तर 56 धावा धावपळकावरती आणि वैयक्तिक जर आपण विचार केला तर 44 या आकड्यावरती आता मजल मारली आहे ती नरेश यांनी. जे 50 धावा पूर्ण करू शकतात. एक षटकार दूर आहेत आणि चेंडू 3 शिल्लक आहेत. 3 चेंडू त्यांनी जर फेस केले तर जरूर एक मोठा फटका पाहायला मिळू शकतो. ही क्षमता आतापर्यंत त्यांची आपण पाहिली. ज्या पद्धतीनं अटॅकिंग पवित्रा त्यांनी धारण केला त्या पद्धतीचा खेळ, फटकेबाजी देखील पाहायला मिळते. हा फटका लाजवाब आहे, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, झेलची संधी, टिपला झेल, संपलाय खेळ नरेश यांचा. असं वाटलं होतं अर्धशतक कंप्लीट होईल परंतु वैयक्तिक 46 या आकड्यावरती ते झालेत बाद आणि सांघिक 56 वरती हा दुसरा धक्का बॅटिंग टीम बेलवलीला.
नक्कीच अखंड भारतीयांसाठी अगदी सन्मानाची बाब घडली की श्रीराम मंदिराचं निर्माण झालं. त्यानंतर ह्या वर्षामध्ये ध्वजारोहण देखील आपण पाहिलं. अगदी भारतीयांची मान उंचावणारी ती गोष्ट आहे. कारण की भारतीयांचे आराध्य आहेत रामप्रभू आणि त्या रामलल्लांचं प्राण प्रतिष्ठा सोहळा आपण देखील पाहिला. इथे देखील संधी आहे की काय असं वाटलं एका मोमेंटला की क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड आहे झेलसाठी, परंतु नाही या बॉलला पाठवलं सीमारेषा पार. आणि आजच्या दिवसामध्ये प्रथमतः 60+ धावा आपल्याला पाहायला मिळतात. तब्बल 62 धावा धापडकावरती आणि अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. या अंतिम बॉलवरती किती येतील? येता क्षणी मात्र षटकार ठोकलाय तो मैदानाच्या आतमध्ये आपण सुधीर यांना पाहतोय, जे 4थ्या क्रमांकावरती आलेत, परंतु आपल्यामध्ये किती विस्फोटकता आहे ते त्यांनी लगेचच दाखवलंय. दरम्यान हा चेंडू पुन्हा उंच उडवलाय, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक 2-2 झेल खाली. कॉलिंग नव्हतं ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. ज्या पद्धतीने आपण म्हणतो की यस नो वेट, धावेसाठी कॉलिंग हवं, तसंच माझा झेल आहे. 4 धावा तर धावून काढल्यात. 4 धावा धावून काढलेत. जिथे असं वाटलं होतं झेलबाद होऊ शकतात तिथे 4 धावा खर्च झाल्या. चिंताजनक बाब ती खरं तर गावठाण संघासाठी. अंतिम बॉलवरती आल्या 4 आणि शेवट गोड केला असं आपण म्हणू शकतो. कारण की 2 चेंडू दसका दम सुधीर यांचा आपण पाहिला. कारण की 10 धावा त्यांनी या 2 बॉलमध्ये उभारल्या. एकंदरीत 66 धावा बनवल्यात पहिल्या सत्रात आणि डाव दुसरा जसा चालू होईल विजयासाठी आवश्यकता असेल ती 67 धावसंख्येची. 24 चेंडू आणि 67 धावा. ऑन पेपर जरी हे लक्ष शक्य वाटत असलं तरी देखील लक्ष कठीण आहे. परंतु आम्ही नेहमी म्हणतो की किती मोठं लक्ष विजयाची हमी आपल्याला देत नाही, विजयाची गॅरंटी कोणतंही लक्ष देऊ शकत नाही. त्यासाठी संघर्ष आपल्याला करावाच लागतो. परंतु इथं कोणत्या संघाचा संघर्ष सक्सेसफुल होईल खेळाच्या दुसऱ्या सत्रात आपण जरूर ऐकू जगदीश पाटील सर यांना. परंतु आपण इन्व्हाइट करूया तुर्भे संघाचा संघनायक आणि रोहिंजन संघाचा संघनायक. लगेचच आपण टॉस साठी संपर्क साधायचा आहे. कक्षामध्ये उपस्थित गोमेजी वावेकर त्यांचा आपण शुभ सन्मान या ठिकाणी करणार आहोत. तर विनंती आहे मान्यवरांना की प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. गोमेश वावेकर यांचा सन्मान करण्यासाठी मी बलिराम घरत यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान करायचा आहे. यस, माजी क्रिकेटर्स आपण पाहतोय नियमित एक उत्कृष्ट लेफ्ट हँडर म्हणून त्यांचा खेळ आपण जवळून पाहिलाय. तर त्यांचा इथे शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळेल. तुर्भे संघ आणि रोहिंजन संघ टॉस साठी देखील या आपण. यस, नांतर संघाचे माजी क्रिकेटर सलामीवीर आणि त्यांचा हा शुभ सन्मान गोमेजी वावेकर यांचा हा शुभ सन्मान आपण पाहतोय, ज्यांचं मोलाचं योगदान या स्पर्धेसाठी देखील आहे. त्यांचा हा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सन्मान राहिला. रोहिंजन संघ आणि तुर्भे संघ टॉस साठी या.
चला रोहिंजन संघ आपला कॅप्टन या. द्वितीय फेरीतील द्वितीय लढत तुर्वे आणि त्यांच्या विरोधात रोहिंजन. बॉल इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय. तर रोहिंजन संघ आपला कॅप्टन लगेचच पाठवायचा आहे. आज थोडासा विलंब झाला. 4 षटकांच्या मॅचेस आपण पाहतोय असं वाटलं तर लवकर शेड्यूल आजचा पूर्ण होईल. आणखी एकच संघ आपल्याला क्वालिफाय करायचा आहे. अनिल पाटील, मी गोमेश वावेकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्तेच आपण टॉस देखील करायचा आहे. द्वितीय फेरी मॅच क्रमांक पहिली असेल द्वितीय फेरीतील. रोहिंजन आणि तुर्बे हेड अँड टेल्स असा लाऊड कॉल आपण करायचा आहे. टॉस जिंकलाय तो रोहिंजन संघानं. यस, विश ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीम्सला. तर जाऊया विद्यमान मॅचच्या दिशेनं, जिथे एका बाजूनं बेलवली संघ, ज्या संघानं आजच्या दिवसातील उच्चांक स्कोर कार्ड वरती नोंदवलाय 66 धावसंख्येचा. तर 67चं लक्ष कशा पद्धतीनं पार होईल या खेळाच्या दुसऱ्या सत्रात टीम गावठाण की बेलवली संघ इथे विजय प्रस्थापित करेल हे पाहण्यासाठी जाऊया कॉम्बॉक्सच्या दिशेनं. पंडितजी वावेकर यांना देखील विनंती की या आपण आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. थँक्यू सो मच. तर मॅच क्रमांक 14 आपल्याला पाहा मिळतोय. पहिल्या फेरीतील हा चौथा सामना या ठिकाणी पाहतोय. एकीकडे टीम गावठाणच्या विरोधात संघ बेलवली. प्रथम बॅटिंग करत असताना उच्चांक धावसंख्या नोंदवली आहे 66 धाबा. 67चं लक्ष घेऊन मैदानामध्ये उतरलाय. पहिलाच बॉल वा अगदी वेगाने फेकलाय. आउटसाइड ऑफ स्टंप कव्हर करत असताना सलामीची जोडी पाहतोय आपण. गोलंदाज सुरेश यांना पाहतोय. हो, फटका चांगला आहे. पॉइंटच्या वरून खेळल्यात. डीप कव्हरला चेंडू अतिशय वेगाने येतोय आणि पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर आलेला शानदार चौकार. मिडऑफचा फिल्डर अगदी सर्कल मध्ये चांगला फिल्डिंग करत असताना सुरेखरित्या झेल टिपला जातोय. पहिला धक्का गावठाण टीमला 5 या धावसंख्येवरती, 4 या धावसंख्येवरती. एकूण 67 धाबांचा पाठलाग करायचंय. पुन्हा एकदा चांगला चेंडू पहा मिळतो आपल्याला. कीपर त्या ठिकाणी बीट झाल्या. चेंडू पाठीमागे निघून जातोय. आणखीन एक डॉट बॉल. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी सुरेश यांची पहा मिळतो आपल्याला. अगदी
स्टंप टू स्टंप गोलंदाजी करत असताना फलंदाजाला मात्र जागेवरती थांबवण्याचं काम केलं. अद्यापर्यंत पाहिलं तर एक चौकार आला, त्यानंतर विकेट, त्यानंतर 2 चेंडू डॉट, लास्ट टू गो. फटका हवेत खेळल्या, डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. पहिल्या टप्प्यावरती उचलायचं होतं, मात्र अगदी पडल्यानंतर चेंडू जास्त प्रमाणात बाउन्स झाला. चेंडू सीमा पार, दुसरा चौकार. गोलंदाज अनिल आल्यात. दुसरं षटक टीमच्या बाजूने पहा मिळतात. पहिल्या षटकात एक खेळाडू बाद झाले, 2 चौकार आले, एकूण 8 ही धावसंख्या, 1 बाद 8 अशी स्थिती आहे ती टीम गावठाण संघाची. फुल टॉस पाहावं लागेल आपल्याला. कॅचिटचा कॉल आहे, मात्र नोचा इशारा केला जातोय पंचांच्या वतीने. यस, नो बॉल. फ्री. पुढचा चेंडू, धावा मिळतील 1+1, 2 धावा. फिल्डिंग मध्ये थोडस परिवर्तन, लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन या ठिकाणी पहा मिळतोय. त्यामुळेच आता फिल्डिंग प्लेसमेंट मध्ये चेंजेस करत असताना बिग शॉट. फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर मात्र जास्त उंची, लांबी कमी प्राप्त झाली. प्रीटचा बॉल होता, त्याच्यावरती मात्र एक धाव मिळाली. झेल टिपला होता लॉंग ऑनला, सीमारेषा लगत, मात्र फ्रीटचा चेंडू होता. एकूण धावांचा विचार केला तर आता 11 धावा आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 8 होत्या, त्यानंतर एक नो बॉल आला आणि आता जी सिंगल येत असताना आपल्याला पहा मिळाली. ऑफ ड्रॉय. लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव कंप्लीट आणि येथे मिसफील्ड झाली आहे. चेंडू गेला निघून, सीमा पार, चौका. बघतोय 15 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. दुसरं षटक. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. बॅटम पॅड मधून चेंडू जातोय, सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. डॉट बॉल. डॉट चेंडू. आताचा बॉल लेग स्टंपला होता. पंच वाढचे गुण करत असताना एक अबांतर धाव. ओ, चांगला बॉल होता, सन्मान दिलाय त्याला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, रनआउटचा धोका मात्र नाहीये. 2 धावा कंप्लीट करत असताना हळूहळू पुढे जाण्याचा प्रयत्न, मात्र लक्ष मोठं टार्गेट आहे. 24 बॉल मध्ये 67 धाबा बनवायच्या होत्या आणि अशा वेळेला पुन्हा एकदा चांगला अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. समोर खेळल्यात, एकच धाव आणि षटक समाप्त झालंय. दुसरा 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हर मध्ये धावा आल्यात त्या
18 धावा. एकोणावीस आहेत. आता गरज आहे तुम्हाला 12 बॉल आणि 48 धावा. आव्हान थोडस महागड आहे. फुल टॉस. पुन्हा एकदा पंचांचा कॉल नो बॉल आहे. यस, नो बॉल. आणि पुढचा चेंडू फ्री हिट असेल. नो चेंडूवरती चौकार षटकार येणं अपेक्षित होतं, मात्र तसं काही पाहायला मिळालं नाहीये. 2 धावा आल्यात, 2+1. फ्री हिटचा बॉल या ठिकाणी पाहतोय आपण, अगदी खोलवर टप्प्याचा डॉट बॉल येत असताना. डॉट चेंडू आलाय, मात्र आता डॉट चेंडू पडवणार नाहीये तुम्हाला, कारण मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करता तुम्ही. फटका येथे सुद्धा चांगला आहे, मात्र एकच धाव मिळेल. सुरेश आहे समोर. गुड फिल्डिंग, गुड ड्रॉ. चांगली गोलंदाजी करत असताना चला, ओव्हर नंबर 3 सुरू आहे. आणि याच्यानंतर सामना होईल तो तुर्बे आणि रोंजन या दोन संघामध्ये, ज्याने एक एक सामना जिंकलाय. नाणेफेकीसाठी झाली आहे. फुलटॉस. फटका चांगला अगदी बॅटच्या रडारामध्ये आलाय. फेकून दिलाय चेंडूला डीप मिड विकेटच्या वरून. शानदार षटकार. सहा धावा येत असताना पुन्हा एकदा फुलटॉस होता, फायदा उठू शकले नाही. या फिल्डर आहेत. वा, चांगला फिल्डिंग पाहायला मिळालं. तेवढ्याच अगदी वेळेवरती थ्रो आलाय, त्यामुळे एकच धावा. जेथे 2 धावा घेण्याचा प्रयत्न होता, मात्र तो नकार दिला जातोय आणि एक या धावसंख्येवरती त्यांना समाधान मानावं लागलं. एकोणतीस. तिसरा ओव्हर मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. ब्लॅक स्क्रीनच्या समोर फिल्डरला आल्यात. 1-2 मध्ये रूपांतर केलं गेलंय आणि 2 धावा कंप्लीट. 31. 31 ही धावसंख्या पाहा मिळते. फुल टॉस.
फटका चांगला डीप मिड विकेटला फिल्डर होतात. वा, चांगला झेल टिपला अगदी सीमारेषा लगत. झेल स्वीकारला जातोय फलंदाज बाद. गोलंदाज महेंद्र शेवटचं षटक 6 मध्ये तुम्हाला बनवायचे आहेत आता. 35 धावा. बनवायच्या 6 चेंडू. पहिलाच बॉल ऑन साइडला. एक धाव, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता मात्र नाही. या ठिकाणी पाहतो एकच धाबेवरती समाधान व्यक्त केलं जातोय. आता 5 मध्ये 34. 5 चेंडू 34 धाबांची आवश्यकता आहे गावठाण संघाला. पुन्हा एकदा एकेरी धाव. आता त्यांना माहित आहे की सामना आता जास्त लांब होत चाललाय, दूर चाललाय त्यांच्यापासून. त्यामुळे सिंगल घेणं पसंत करत असताना आता 2 चेंडू 2 धावा. एज टेकन. एसटी रक्षक क्लोज किपिंग करत असताना झेल टिपला जातोय फलंदाज बाद. हो, पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. एसटी रक्षक मात्र चांगलं काम करत असताना एसट्यांच्या मागे. आणखीन एक डॉट. फलंदाज आता बाद. रोडपालीच्या विरोधात टोंडरे आणि गावठाणच्या विरोधात बेलवली. चला, सामना असेल तुर्बे आणि